राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सगळ्यात मोठा मंत्र जर काही दिला असेल तर तो लोकसहभागाचा मंत्र आहे, की ज्या माध्यमातून एक गाव कसं बदलू शकतं. आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आज जर आपण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना बघितल्या आणि एखाद्या गावाने ठरवलं की माझं गाव पूर्णपणे परिवर्तित करायचं आहे, लोक एकत्रित आले, तर निधीची कुठलीही कमतरता नाही. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, या योजनांचं कॉन्व्हर्जन्स केलं तर गाव हे पूर्णपणे बदलू शकतं. आता नुकतंच आमच्या जयकुमार गोरेजींनी जे एक अभियान या ठिकाणी हातामध्ये घेतलं, हे अभियानही असंच होतं की ज्यामध्ये कॉन्व्हर्जन्स करून गावांना प्रेरित करून त्या गावांमध्ये एक मोठं परिवर्तन झालं पाहिजे. आज मला असं वाटतं की त्यातनं अनेक गावं ही आपल्या पायावर उभी राहिली. गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी काही कामं आहेत, स्वच्छतेची असतील, जलसंधारणाची असतील, त्या ठिकाणी शेतीची असतील, अशी अनेक कामं ही झालेली आपण त्या ठिकाणी बघितली. आणि ज्याचा मगाशी उल्लेख झाला की जलयुक्त शिवार सारखी योजना, ही योजना यशस्वी होण्याचं कारण काय आहे, तर या योजनेचा सगळ्यात मोठा जो काही गाभा होता तो लोकसहभाग होता. आणि या योजनेमध्ये 700 कोटीपेक्षा जास्त निधी हा लोकसहभागातून प्राप्त झाला आणि लोकांनी पैसाही दिला, लोकांनी श्रमही केले आणि त्यातनं अनेक गावं ही पाणीदार झाली, अनेक गावातला दुष्काळ आपण दूर करू शकलो.